या सामन्यासाठी आमच्या समवेत ऑफिशियल म्हणून जुळतायत ते सर किशोर भगत व सर नाना नाईक आमच्या सोबत स्कोरबोर्डचं काम पाहते ते आमचे सहकारी मित्र प्रदीप कावळे व टेनिस क्रिकेटच्या लाईव्ह माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। पहिला सामना दुसऱ्या दिवसातील रंगतोय तो ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष ओम साई केरवाळा या दोन संघादरम्यान। स्पर्धेदरम्यान युवा सेना उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री नील झाटी यांचं आगमन होतंय। खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान। मी विनंती करेल नील झाटी यांना की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। श्री सिद्धेश भाई परब मित्र मंडळ व शिवसेना पक्ष आयोजित एक गाव एक नगरपालिका एक संघ क्रिकेट स्पर्धा 2025 चा रणसंग्राम आणि आजचा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय तो या मैदानावरती ओम साई केरवाळा विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली या दोन संघादरम्यान। प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर टॉस का बाज का मानकरी ठरल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तो ए स्पोर्ट्स आरवली व फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय तो ओम साई केरवाळा संघाला। तो टूर्नामेंट का आज का जो कि दूसरे दिन का पहला मुकाबला इस मैदान के भीतर चलता हुआ ओम साई केरवाड़ा वर्सेस ए स्पोर्ट्स अरवली के बीच में। सलामी बल्लेबाज की हैसियत से जो कि मैदान के भीतर अपने कदम रखते हुए स्ट्राइक के ऊपर छोटा पैकेज बड़ा धमाका जो कि नैनो नार्वेकर और नॉन स्ट्राइक के ऊपर जो कि संदेश केरकर देखने के लिए मिलता हुआ। कप्तान जो कि खुद इस महत्वपूर्ण मुकाबले में पहला ओवर लेके अंपायर का ऑफिशियल जो कि इशारा आता हुआ मैच शुरू होने का पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का ओवर लेके जो कि विनय जाधव स्क्रीन के ऊपर आता हुआ। पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर पहली गेंद इस आज के दूसरे दिन के जो कि मैदान के भीतर गिरती हुई सामने जो कि स्ट्राइक के ऊपर नैनो नार्वेकर पहला ही जो कि अल्टे पल्टे के साथ जो कि इस दिन की शुरुआत होती हुई स्विच हिट का यहाँ पे प्रयास किया था जो कि नैनो नार्वेकर ने गेंद जो कि बिंदी गेंद समाती हुई जो कि विकेट कीपर के दस्तानों में। सामना दरम्यान आमचे गुरुवर्य श्री अशोक नाईक सर यांचं आगमन होते। खूप खूप स्वागत त्यांचं आमच्या समालोचन कक्षामध्ये। दूसरी गेंद जो कि विनय जाधव फिर से प्रगति पथ पर इस बार मात्र स्क्वायर लेग की दिशा में उस गोल गेंद को जो कि खेला था 1 बाउंस 2 बाउंस इस इनिंग का जो कि पहला चौका निकलता हुआ करके बल्ले से इस दूसरे दिन का पहला मुकाबला चलता हुआ ओम साई केरवाड़ा वर्सेस ए स्पोर्ट्स आरवली के बीच में। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी स्क्वायर लेग की दिशा में हल्के से खेला जानते थे वहां पे मैंडेटरी पावर प्ले का महत्वपूर्ण जो कि पहला ओवर इस मैदान के भीतर चलता हुआ। पहले दो गेंदों का खेल खत्म होता हुआ तीसरी गेंद जो कि प्रगति पथ पर फिर से एक बार थोड़े से शफल हुए स्क्वायर लेग की दिशा में उसी प्रकार के जो कि शॉट देखने के लिए मिलता हुआ। राइजन जो कि गेंद के पीछे अच्छी फील्डिंग का नजारा जो कि स्क्वायर लेग की दिशा में राइजन की तरफ से देखने के लिए मिलता हुआ। तब तक जो कि दोनों बल्लेबाज कपल यानी 2 रन जो कि अपने खाते में जुड़ते हुए
कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 6 रन पहले 3 गेंदों का खेल खत्म होने के बाद। 7 रन पहले 3 गेंदों का खेल खत्म होने के बाद। अच्छी बल्लेबाजी, जिस प्रकार की शुरुआत चाहिए थी जो कि ओम साई केरवाड़ा को, उस प्रकार की शुरुआत जो कि कप्तान जो कि नैनो बना रहे होकर पहले 3 गेंदों के ऊपर दिलाते हुए सामने से फिर से एक बार, पहली बार इस बार संदेश केरकर जो कि स्क्रीन के ऊपर आते हुए पहली गेंद और संदेश केरकर के बल्ले से निकलता हुआ दूसरा चौका जो कि इस इनिंग का, इस चौके के साथ रन संख्या जो कि 2 आंकड़ों में परावर्तित होती हुई जो कि नेल्सन फिगर में पहुंचती हुई 11 के ऊपर। सन्माननीय श्री जितेंद्र परब यांचं आगमन होत आहे। मी विनंती करेल की त्यांनी आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। इस बार यहाँ पे सम्मान दिया, हल्के से रिस्ट ऑफ द फ्लिक जिसे कहा जाता है, रन आउट का सरल मौका, थोड़ी सी हाना हाना बनी मैदान के भीतर जो कि नैनोवा और संदेश के बीच में, और फाइन लेग की दिशा में जो कि पीटर वहां पे मौजूद, पीटर से कोई गलती नहीं, सीधे जो कि विनय यादव के हाथ में सटीक थ्रो और नैनोबा नार्वेकर की बारी समाप्त होती हुई पहला झटका लगता हुआ इस मुकाबले के दरमियान रन संख्या पहुंचती हुई 11 के ऊपर। सन्माननीय श्री भालचंद्र परब यांचं सुद्धा आगमन होत आहे। मी विनंती करेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। तसेच आमचे समालोचक सर नाना परब यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे। मी खूप विनंती करेल की त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। तो पहले ओवर का जो कि खेल चलता हुआ 5 गेंदों के ऊपर पहली सफलता जो कि छोटा पैकेज बड़ा धमाका, नैनोबा नार्वेकर खुद कप्तान जो कि अपने खेमे में लौटता हुआ अंतिम गेंद लेके इस ओवर के मैंडेटरी पावर प्ले की जो कि अंतिम गेंद, विनय यादव फिर से एक बार जो कि संदेश केरकर के लिए हल्के से उसको जो कि पॉइंट की दिशा में गेंद को खेला। संदीप सावंत मेरे ख्याल से वहां पे मौजूद था। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 12 के ऊपर पहले विकेट के नुकसान के बाद। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद कुल मिला के रन संख्या जो कि 12 के ऊपर पहुंचती हुई एक विकेट के नुकसान के बाद फिर से एक बार जो कि सिद्धार्थ जो कि दूसरी ओवर लेके सामने जो कि संदेश केरकर के लिए अंपायर के जो कि दाएं तरफ से अपने 10-12 कदमों का रनिंग मार्ग लेके फिर से एक बार संदेश केरकर जो कि स्वागत किया था वहां पे विनय यादव का एक चौके के साथ लाजवाब कवर ड्राइव देखने के लिए मिला था संदेश केरकर के बल्ले से। इस बार मात्र चकाया वहां पे गेंद टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल प्राप्त करते हुए मारने के लिए वहां पे चूक के गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बिंदी गेंद जो कि समाप्त होती हुई। फिर से एक बार लाजवाब गेंदबाजी, जड़ में डाली हुई गेंद जिसके पास जो कि जवाब नहीं था वहां पे संदेश केरकर के बल्ले के पास वाइडी श्वार्कर जिसे कहा जाता है, थोड़ी सी पहली 2 गेंदें यहाँ पे जो कि समाप्त होती हुई, बिंदी गेंद समाप्त होती, थोड़ा सा प्रेशर यहाँ पे बनकता हुआ जो कि संदेश केरकर के ऊपर। 9 स्ट्राइक के भीतर इक्के दुक्के के साथ इस पारी को संभलता हुआ पहली बार जो कि संतोष तारी देखने के लिए मिलता हुआ। हल्के से खेला जो कि मिड ऑन की दिशा में, जब तक फील्डर आते फील्ड करते आराम से इत्मीनान से जो कि दोनों बल्लेबाज 1 रन मुकम्मल करते हुए इस एक के साथ जो कि रन संख्या परावर्तित होती हुई 13 के ऊपर पहुंचती हुई। दूसरा ओवर प्रगति पथ पर पहले 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ रन संख्या कुल मिला के 13 के ऊपर पहुंचती हुई। तो मेरे ख्याल से वहां पे जो कि पहली जो कि शुरुआत दिलाई थी वहां पे कप्तान जो कि नैनोबा नार्वेकर ले, लेकिन उसके बाद थोड़े से यहाँ पे खामोश रहते हुए जो कि बल्लेबाज
इस बार काउ कॉर्नर की दिशा में गेंद को हल्के से खेला विथ अलोंग द कारपेट, जब तक फील्डर फील करते विनय यादव जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ। लाजवाब यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट जो कि दोनों बल्लेबाजों में देखने के लिए मिलती हुई। इस 2 के साथ रन संख्या कुल मिला के पहुंचती हुई जो कि 15 के ऊपर। अच्छी गेंद थी, लाजवाब गेंदबाजी, जड़ में डाली हुई गेंद, हल्की सी लेमनिश लगी वहां पे और 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए दूसरा ओवर प्रगति पथ पर पहले 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ 16 के ऊपर जो कि गाड़ी चलती हुई ओम साई केरवाड़ा की। इस बार लोअर फुल टॉस की काउ कॉर्नर की दिशा में जो कि संदेश केरकर के बल्ले से आता हुआ दूसरा चौका इस इनिंग का। लोअर फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस गेंद थी, वहां पे जाना, वहां पे भापा जो कि संदेश केरकर ने पहला जो कि कवर की दिशा में 4 रन मुकम्मल किए थे। उसके बाद जो कि यहाँ पे काउ कॉर्नर की दिशा में दूसरा चौका इस अंतिम गेंद के ऊपर जो कि संदेश केरकर के बल्ले से आता हुआ। रन संख्या जो कि कुल मिला के पहुंचती हुई धाव संख्या होती थी 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओम साई केरवाडा संघाची। मैदान के भीतर जो कि थोड़ी सी फील्डिंग की सजावट होती हुई स्क्वायर लेग की दिशा में जो कि रायजन और मिडॉन की दिशा में जो कि पीटर और विनय देखने के लिए मिलता हुआ। पॉइंट की दिशा में जो कि संदीप सावंत और उसके बाद में जो कि कवर की दिशा में सिद्धार्थ जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ पर गेंदबाज जो कि सागर जो कि देखने के लिए मिलता हुआ। स्ट्राइक के ऊपर जो कि इक्के दुक्के के साथ इस बारी को संभालता हुआ जो कि संतोष तारी देखने के लिए मिलता हुआ। इस बार अच्छी गेंद थी, वहां पटकी हुई गेंद थी, पॉइंट की दिशा में हल्के से खेला था, लाजवाब वहां पे शॉट देखने के लिए मिलता हुआ, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पे संदीप सावंत की तरफ से। रन की कोई गुंजाइश नहीं। पहली गेंद जो कि इस तीसरे ओवर की यहाँ पे बिंदी गेंद समाप्त होती हुई। फिर से एक बार जो कि सागर अपने रनिंग मार्क पर अंपायर की जो कि बाई तरफ से इस मैच के लिए जो कि ऑफिशियल हमारे साथ जुड़ते हुए सर नाना नाइक और सर किशोर भगत। अच्छी गेंद फिर से यहाँ पे वाइड शॉर्कर पॉइंट की दिशा में हल्के से खेला था वहां पे, लेकिन इस बार जो कि 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए इस 1 के साथ रन संख्या जो कि हमारे आराध्य देवत श्री गणेश के आंकड़ों के ऊपर पहुंचती हुई 21 के ऊपर 1 विकेट के नुकसान के बाद। पहले 2 गेंदों का खेल खत्म होता हुआ लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन अब तक जो कि देखने के लिए मिलता हुआ एएस स्पोर्ट्स अरवली की तरफ से। इस बार स्विच हिट का प्रयास और इस प्रयास में जो कि प्रयास ही रहता हुआ संदेश केरकर जो कि यू मिस अ हिट का यहाँ पे शिकार बनते हुए दूसरे विकेट का पतन। जिस संदेश ने इस बारी को संभाला था, 2 लाजवाब चौके शामिल जो कि संदेश केरकर के बारे में स्विच हिट का प्रयास और सीधे यहाँ पे विकेट के सामने पाए गए। दूसरे विकेट का पतन होता हुआ कुल मिलाकर रन संख्या जो कि 21 के ऊपर पहुंचती हुई।
पहले 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या जो कि 21 के ऊपर पहुंचती हुई चौथा गेंद प्रगति पथ पर फिर से अपने रनिंग मार्क पर जो कि अंपायर के बाएं तरफ से सागर जो कि निहाल घाटोड़ा के लिए। यहाँ पे फुलटॉस गेंद थी, दावत दी थी वहां पे सागर ने निहाल को, लेकिन हल्के से जो कि एक लॉफ्टेड शॉट मिड ऑन की दिशा में देखने के लिए मिलता हुआ गेंद को जब तक विनय यादव स्क्रीन के ऊपर आते कलेक्ट करते 1 रन जो कि यहाँ पे खाता खोलता हुआ खुद का जो कि निहाल घाटवा इस 1 के साथ रन संख्या जो कि 22 के ऊपर पहुंचती है। स्पर्धेदरम्यान सामना दरम्यान सन्माननीय श्री हरेश वराडकर यांचं आगमन होते। मी विनंती करेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। सन्माननीय श्री हरेश वराडकर। सागर की अगली गेंद 5वीं गेंद प्रगति पर, इस बार मात्र एक हवाई फायर जो कि गेंद आकाश में सूर्य प्रकाश में नीचे जो कि विनय यादव आता हुआ तीसरे विकेट का पतन होता हुआ संतोष तारी जो कि सस्ते में लौटते हुए बैक टू द पेविलियन। राज्य में अपने छाप छोड़ी है, वही जो कि सदा पेडनेकर मैदान के भीतर देखने के लिए मिलता हुआ। सामना दरम्यान सदा पेडनेकर यांनी षटकार ठोकल्यास प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येते ते सन्माननीय श्री सिद्धेश उर्फ भाई परब यांच्याकडून। अंतिम गेंद प्रगति पथ पर जो कि फिर से एक बार सागर सामने जो कि सदा पेडनेकर के लिए यहाँ पे सम्मान दिया उस गेंद को। टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद और हल्के से खेला उस गेंद को खुद के फॉलो थ्रू में जो कि गेंद को जो कि कलेक्ट किया। रन की कोई गुंजाइश नहीं। 3 ओवर का यहाँ पे खेल खत्म होता हुआ कुल मिलाकर रन संख्या जो कि बनती हुई 22, 2 विकेट के नुकसान के ऊपर, 3 विकेट के नुकसान के ऊपर। पहले 3 ओवर का खेल खत्म होने के बाद रन संख्या जो कि 22 के ऊपर पहुंचती हुई खुद का दूसरा और चौथा ओवर प्रगति पथ पर कप्तान जो कि फिर से स्क्रीन के ऊपर आता हुआ विनय यादव, जिसने पहले ओवर में कुल मिला के जो कि 12 रन थोड़ी सी मैं तो कहूंगा खर्चीले यहाँ पे साबित हुए थे मैंडेटरी पावर प्ले में, लेकिन इस बार जो कि फील्ड यहाँ पे फैलती हुई। पहली गेंद विनय की अच्छी गेंद थी, लाजवाब गेंद, हल्के से कवर की दिशा में जब तक फील्डर आते फील्ड करते तब तक 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए चौथा ओवर प्रगति पथ पर पहली गेंद जो कि समाप्त होती हुई कुल मिला के रन संख्या बनती हुई 23 रन। इस बार मात्र स्ट्राइक के ऊपर जिसके पास जिसके बल्ले में क्षमता है, अनुभव की पूंजी जो कि सदा पेडनेकर फिर से एक बार देखने के लिए मिलता हुआ। इस बार हल्के से खेला फिर से एक बार कवर की दिशा में जब तक फील्डर जो कि फिर से आके फील्ड करते आराम से इत्मीनान से जो कि दोनों बल्लेबाज यहाँ पे 1 रन मुकम्मल करते हुए, तो इस 1 के साथ सदा पेडनेकर अपना खाता खोलता हुआ चौथा ओवर प्रगति पथ पर 2 गेंदें यहाँ पे समाप्त होती हुई कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 24 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार स्विच हिट का प्रयास, लेकिन प्रयास जो कि प्रयास रहता हुआ अल्टी पल्टी जिसे कहा जाता है मारने के लिए चुके विकेट के पीछे जो कि भूषण जादव से कोई गलती नहीं। बिंदी गेंद जो कि समाप्त होती हुई
चौथा ओवर प्रगति पथ पर पहले दो गेंदों के ऊपर जो कि 2 रन खर्च करने के बाद अच्छी वापसी वहां पे फिर से एक बार इस ओवर में जो कि विनय यादव की तरफ से देखने के लिए मिलती हुई। इस बार अपनी दिशा से भटके अंपायर का जो कि इशारा आना बाकी, गेंद जो कि निकलती हुई 4 रनों के लिए, यानी इस 4 के साथ अतिरिक्त रन जो कि वाइड के स्वरूप में हमारे ऑफिशियल का जो कि इशारा आता हुआ 5 रन जो कि खाते में जुड़ते हुए जरूर अपनी दिशा और लाइन से भटके थे। क्रिकेट की परिभाषा में कहा जाए तो काशी टू वाशी, सांदा टू बांदा जिस गेंद को कहा जाता है, उस प्रकार की गेंद और उसका दंडात्मक कार्रवाई के रूप में जो कि 5 रन यहाँ पे हमारे स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए इस 5 रनों के साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 29 के ऊपर। इस बार सीधे गेंदबाज के सीधे जो कि सामने खेला था पीटर वहां पे मौजूद, जब तक गेंद को कलेक्ट किया 1 बाउंसर। इस बार मात्र पीटर जिनको जाना जाता है, नवाजा जाता है विकेट के पीछे, इस बार मात्र गेंदबाज के सामने यहाँ पे आते हुए 1 बाउंस जो कि गेंद को कलेक्ट किया। दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, एक के साथ रन संख्या जो कि बनती हुई 3-0, लॉस ऑफ 3 विकेट। अच्छी गेंद थी यहाँ पे समाप्त होती हुई जो कि बिंदी गेंद विनय यादव की। 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 31 रन, 30 रन जो कि 3 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार रिस्ट ऑफ द प्लेट जो कि स्क्वायर लेग की दिशा में सदा पेडनेकर के बल्ले से देखने के लिए मिलता हुआ राइजन जो कि स्क्रीन के ऊपर आता, 1 बाउंस गेंद को कलेक्ट किया। 4 ओवर का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या जो कि 32 के ऊपर पहुंचती हुई। गेंद जो कि थोड़ी सी यहाँ पे हवा के झोंकों की वजह से लहराती हुई, तब तक जो कि रनआउट का मौका था और उस रनआउट के मौके को भुलाया। चौथे विकेट का पतन होता हुआ निहाल गाटुआ जो कि थोड़े से नाराज होके हताश होके अपने खेमे में लौटते हुए कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 33 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। रन संख्या जो कि पहुंचती हुई 33 के ऊपर। धाव संख्या होती थी 33 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात। 5वें षटक प्रगती पथावर। पहले आते आते ही जो कि रनआउट के रूप में जरूर मौका था वहां पे सिद्धार्थ के पास। नया बल्लेबाज जो कि स्क्रीन के ऊपर एक राइट हैंडेड बैटर साइज देखने के लिए मिलता हुआ। इस बार जिस प्रकार जो कि सैंडी केरकर ने शुरुआत की थी उसी प्रकार जो कि साइज केरकर अपना यहाँ पे खाता खोलता हुआ कुल मिला के रन संख्या 34 के ऊपर पहुंचती हुई। 5वां ओवर प्रगति पथ पर पहले जो कि 2 गेंदों का खेल खत्म होता हुआ जरूर मौका था पहली गेंद के ऊपर, लेकिन लाजवाब फिर से वापसी जो कि सिद्धार्थ की तरफ से निहाल गाटुआ जो कि अपने खेमे में लौटता हुआ फिर से एक बार सदा पेडनेकर। इस बार उडाया उडाया पुण्याचा गणपती दगडूशेठ आणि सीमा रेषेने गाठली भेट।
चेंडूला ठोक ठोक ठोकतोय. येत आहेत 6 धावा. या 6 धावेने धाव संख्या वधारते थी 40 धावा. रन संख्या जो कि छक्के के बदौलत जो कि 40 के ऊपर पहुंचती हुई. जिसके बल्ले में क्षमता है, अनुभव की पूंजी, वही जो कि सदा पेडनेकर अपना यहाँ पे जो कि अनुभव इस मैदान के भीतर दिखाता हुआ. क्यों मुझे कहा जाता है हॉल ऑफ द फेम, वही जो कि सदा पेडनेकर. फिर से एक बार सामने सिद्धार्थ फिर से एक बार मारना चाह रहे थे, लेकिन अच्छा कमबैक, अच्छी वापसी वहां पे जो कि सिद्धार्थ की तरफ से देखने के लिए मिलती हुई. टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी जो कि गेंद उछाल प्राप्त करती हुई मारने के लिए चुके जो कि सदा पेडनेकर. गेंद जो कि बिंदी गेंद समाप्त होती हुई. हल्के से इस बार खेला है गली और पॉइंट की दिशा में. जब तक फील्डर आते फील्ड करते तब तक जो कि 2 रन यहाँ पे मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज. इस 2 के साथ रन संख्या जो कि 42 यानी 42 के ऊपर पहुंचती हुई. 5वां ओवर प्रगति पथ पर. अंतिम गेंद जो कि फिर से एक बार अंपायर के दाएं तरफ से अपने 10-12 कदमों का रनिंग मार लेके सिद्धार्थ सदा पेडनेकर के लिए. इस बार थोड़ी सी सफल जरूर हुए थे, लेकिन चतुराई भरी गेंदबाजी, जड़ में डाली हुई गेंद, वाइडिश यॉर्कर गेंद, और इस गेंद के पास जो कि कोई जवाब नहीं था. अंतिम गेंद जो कि बिंदी गेंद समाप्त होती हुई. 5 ओवर का खेल खत्म होने के बाद कुल मिला के रन संख्या जो कि 42, लॉस ऑफ 4 विकेट. पहले बल्लेबाजी करते हुए ओम साई केरवाड़ा टीम. पांच ओवर का खेल खत्म होते हुए तीसरे गेंद के ऊपर जो कि सदा पेडनेकर का लाजवाब जो कि छक्का देखने के लिए मिला इस मैदान के भीतर, और 200 रुपए का इनाम जो कि सिद्धेश उर्फ भाई परब ने जो कि लगाया था इस छक्के के लिए, उसका जो कि दावेदार बनते हुए सदा पेडनेकर. फिर से एक बार, इस बार मात्र फिर से जो कि विनय यादव स्क्रीन के ऊपर आता हुआ. जरूर वहां पे मौका था, लेकिन मौका ही रहता हुआ. जीवनदान जो कि मिलता हुआ साइश केरकर को. दो रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए कुल मिला के रन संख्या जो कि 44 के ऊपर पहुंचती हुई. धाव संख्या होती 44 धावा. जरूर यहाँ पे मौका था विनय यादव के पास, लेकिन गेंद जो कि चिटकती हुई. अंतिम ओवर प्रगति पथ पर पहले गेंद का खेल खत्म होता हुआ दूसरी गेंद. फिर से एक बार साइस, इस बार अच्छी वापसी, जड़ में डाली हुई गेंद, ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है. पीटर फिर से एक बार स्क्रीन के ऊपर आते, थ्रो करते. दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं. एक रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए. इस बार जरूर दावत दी थी वहां पे सदा पेडनेकर को, लेकिन मांग जरूर की थी. हमारे जो कि ऑफिशियल इस मैच के लिए जुड़ते हुए सर किशोर भगत और सर नाना नाइक, नकारा वहां पे अनुभवी अंपायर जो कि इस मैच के लिए, और हल्के से वहां पे धाव संख्या होती थी 44 धावा. ऑफिशियल जो कि हमारे यहाँ पे थोड़े से थर्ड अंपायर के पास जो कि इशारा आता हुआ इस गेंद के ऊपर. थर्ड अंपायर का जो कि इशारा आता हुआ फेयर डिलीवरी का, और इसी के साथ बिंदी गेंद मेरे ख्याल से समाप्त होती हुई. जरूर यहाँ पे मौका था सदा पेडनेकर को, दावत दी थी वहां पे गेंदबाज जो कि
शुभम ने, लेकिन मारने के लिए चुके, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। विकेट के पीछे जो कि भूषण जाधव एक लाजवाब विकेट कीपिंग का प्रदर्शन करता हुआ पहले 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ अंतिम और स्लॉग ओवर का जो कि प्रगति पथ पर। इस बार हल्के सा कनेक्शन यहाँ पे थोड़ा सा खराब रहा, गेंदबाज के सिर के ऊपर से जब तलक सागर आते फील्ड करते आराम से जो कि इत्मीनान से दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस एक के साथ रन संख्या जो कि 45 के ऊपर पहुंचती हुई। चार गेंदों का खेल खत्म होने के बाद अंतिम 2 गेंदें बाकी इस ओवर की, जो कि सिद्धार्थ फिर से एक बार जो कि साइज केयर करके लिए रन संख्या कुल मिला के बढ़ती हुई 46, लॉस ऑफ 4 विकेट पहले बल्लेबाजी करते हुए ओम साई केरला की तरफ से। इस बार थोड़े से सफल हुए थे और मारना चाह रहे थे, लेकिन लाजवाब गेंदबाजी, चतुराई गेंदबाजी जो कि देखने के लिए मिलती हुई सिद्धार्थ की तरफ से। थोड़ी सी जड़ में डाली हुई गेंद, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बिंदी गेंद जो कि समाप्त होती हुई। अंतिम गेंद जो कि बाकी इस इनिंग की, फिर से एक बार अपने रनिंग मार्क पर जो कि सिद्धार्थ सामने जो कि साइज करके लिए सीधे यहाँ पे गेंदबाज के सिर के ऊपर से 1 बाउंस जो कि गेंद को कलेक्ट किया, दूसरे की जरूर मांग की थी, वहां पे हाना हाना बना और विकेट के रूप में मेरे ख्याल से सदा पेलने करके बारी यहाँ पे समाप्त होती हुई। अंतिम गेंद के ऊपर जो कि दोनों बल्लेबाज 1 रन मुकम्मल करते हुए धाव संख्या होती थी 47 धावा, 48 धावांचं लक्ष्य ठेवतोय तो प्रथम फलंदाजी करताना ओमसाई केरवाडा संघ एएस स्पोर्ट्स आरवली संघासमोर। आणि यानंतर आमच्या कॉम बॉक्स मध्ये बदल होतोय, तोपर्यंत मी रजा घेतोय। तुम्ही पाहत राहा सिद्धेश भाई परब मित्रमंडळ आयोजित एक गाव एक नगरपालिका एक संघ 2025
एक गुणवान खेळाडू आरवली गावातनं पीटर फर्नांडिस आणि सध्याच्या घडीला नाईक साहेब ज्या पटक्या फलंदाजाकडनं भरपूर धावा निघतायत तो रॉयसन मेंडिस मैदानावर पावलं टाकतोय. सध्याच्या घडीला रॉयझनने सुंदर फटकेबाजीला कारण मी मागच्या आठवड्यात कास गावातली क्रिकेट स्पर्धा पाहिली. त्या कासच्या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले ए स्पोर्ट क्रिकेट संघानं. तो रॉयझन मेंडिस साथ देण्यासाठी मात्र पीटरला गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळेल. तो गोलंदाज थोड्याच वेळात गोडकर साहेब यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक अँडला फलंदाज पीटर फर्नांडिस त्याला साथ देतोय. तो दॉ स्ट्राईकला रॉयझन मेंडिस. उपस्थित सर्व खेळाडू सर्व क्रीडाप्रेमी या स्पर्धेच्या निमित्तानं दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या दरम्यान जे जे क्रिकेटर रसिक या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संदेश केरकर आलाय स्क्रीनवर. अनुभवी खेळाडू संदेश केरकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्त्वपूर्ण पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं हाताळतोय. आणि पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो साईश इलेव्हन सातेरी मातोंड विपक्ष आसगाव इलेव्हन आसगाव. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स पर्यंत पोहोचा. संदेश सज्ज होईल आपल्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्त्वपूर्ण पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राईकला डाव्या हाताचा खेळाडू पीटर फर्नांडिस. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकाचा सामना 36ला 48 करायचे आहेत आणि सामन्याला सुरुवात झाली मैदानावर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साइडला भिरकवायचा. तो मात्र चेंडू वेगाने शरीराला स्पर्श करतोय. शरीरवेधी चेंडू ओळखला झालाय आणि शरीरवेधी उंचीचा पूर्ण फायदा घेतोय तो संदेश केरकर. वारंवार जे मोठे फटके मारण्यात अपयश कारण एका बाजूनं सुरुवात झाली होती ती ओमसाई क्रिकेट संघाकडनं. संदेशनं सुरुवात केली होती त्याचबरोबर त्याला साथ दिली ती नॅनोबानं आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 47 धावा धावफलकावर. यावेळी मात्र फटका फसलाय आणि ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती आरवली क्रिकेट संघाला तो फटका फसत पीटरला माघारी परतावं लागतंय. पहिला हादरा बसतोय आपण पाहतोय पीटर माघारी येतोय. 48 धावांचा पाठलाग आणि पहिला वेळेला हादरा बसला जातोय ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाला. पावलं टाकतोय भूषण येतोय पीटर फर्नांडिस. आपण पाहतोय पीटर फर्नांडिस पहिल्या चेंडूवर मात्र शरीरवेधी चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र संदेश केरकर अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. नाईक साहेब मागील 2 आठवड्याची क्रिकेट स्पर्धा मातोडच्या गावात झाली आहे कारण त्या स्पर्धेची आठवण नाईक साहेब कॉमेंट्री बॉक्समध्ये झाली आहे कारण त्या स्पर्धेत रोख रक्कम 50,000 रकमेची मोठी स्पर्धा परंतु विजेत्या संघ मालकाचा आकर्षक भेटवस्तू त्याचबरोबर उपविजेत्या संघासाठी आकर्षक भेटवस्तू होती परंतु प्रत्येक खेळाडूसाठी भेटवस्तू अशी एक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज संदेश केरकर सज्ज झालाय. चेंडू फॅडला स्पर्श झालाय त्यानंतर मात्र जोरदार अपील करत मात्र आणखीन एक हादरा बसला जातोय तो ए स्पोर्ट क्रिकेट संघाला. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या धाव घेण्याचा प्रयत्न जोखीमची धाव होती. जोखमीच्या धाव मात्र आणखीन एक हादरा ए स्पोर्ट क्रिकेट संघाला बसला जातोय कारण आज पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना 47 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग करतोय तो ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ. परंतु पहिल्या षटकात मात्र जी सुरुवात हवी होती ए स्पोर्ट क्रिकेट संघाला त्या सुरुवातीला कुठेतरी रोधक लावणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. समोरच्या संघाला कर्दन का ठरलाय तो संदेश केरकर. अचूक टप्प्याची गोलंदाजी. समोरचे फलंदाज सासपडत खेळत गेलाय कारण आपण पाहतोय सकाळच्या सत्रात धावसंख्या आपल्याला 47 धावा पाहायला मिळाली ओमसाई क्रिकेट संघाकडनं. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तो ए स्पोर्ट क्रिकेट संघाला. संदेश सज्ज झालाय. सुंदर गोलंदाजी करतोय. संदेशला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो सिद्धार्थ देतोय.
सिद्धार्थ आणि रॉयसन मेंडिस अनुभवी दोन्ही खेळाडू आहेत, परंतु जे खेळाडू मैदानात कामगिरी करायची होती ती थोडीशी निराशा झाली ए स्पोर्ट क्रिकेट संघाकडनं. संदेश केरकर मान्यवर कक्षेच्या एंडकडनं सज्ज झालाय. सुंदर फटका, यावेळी मात्र डी बॅक कव्हर ड्राईव्हचा ढेकणा फटका आलाय. क्षेत्ररक्षकांना ऐनवेळी चूक झाली आहे आणि त्यानंतर मात्र एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचलीत. दुहेरी धावसंख्येनं मात्र स्वतःचं खातं ओपन केलंय ते फलंदाज सिद्धार्थनं आणि संघाचा श्री गणेश झालाय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ओमसाई क्रिकेट संघानं पहिल्याच ठरवलंय टीम मीटिंग मध्ये सर्व काही मैदानात आपण ठीकठाक करायचंय. या मैदानावर सदा पेडणेकरचा एक देखणा फटका पाहायला मिळाला. वारंवारच्या चुकी महागात पडल्या जातील विपक्ष क्रिकेट संघासाठी, कारण एक धाव मिळाले जाते. रॉयसन येतोय स्ट्राईकला. सिद्धार्थ एकेरी धावेनं सांघिक धावफलक पुढे सरकलाय. तो 3 धावा धावफलकावर. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे तो ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरितचे अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू घेऊन संदेश. यावेळी मात्र ओरपी पद्धतीचा चेंडू, बोटा फटका, ज्ञानोबा येतो स्क्रीनवर. झेल टिपला ज्ञानोबानं आणि ज्या रॉयझन कडनं अपेक्षा ए स्पोर्ट क्रिकेट संघाला ती कुठे ते निराशा झाली मैदानावर. भरपूर क्रिकेट प्रेमी इथं पोहोचले होते या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी, परंतु त्यानंतर मात्र रॉयसन मेंडिस माघारी परततो. तिसरा हादरा ए स्पोर्ट क्रिकेट संघ. 1 षटक संपतंय आणि 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय तो 3 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आणि स्पर्धेच्या दरम्यान आणखीन एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळेल ते म्हणजे आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आरवली आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ नगर पंचायत अशी ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 50,000 25 आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 माफ करा, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 25,000 25. स्पर्धेची प्रवेश फी रोख रुपये 4,500 रुपये. त्याचप्रमाणे स्पर्धेत प्रथम 16 संघांना स्थान दिलं जाईल. स्पर्धा ही साखळी पद्धतीने खेळवली जाईल. स्पर्धेत जर सहभाग घ्यायचा असेल तर प्रणय बागकर, विशाल कावळे, अनुप मातोंडकर, विघ्नेश आंदोर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा. नितीन केळुसकर. ओमसाईकडनं गोलंदाजीत बदल झालाय. नाईक सर आज नितीन केळुसकर पाहायला मिळतोय. अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे आणि जास्तीत जास्त वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत केली आहे, परंतु आज आपल्याला प्रथमच पाहायला मिळतोय स्पर्धेत ओमसाई क्रिकेट संघाकडनं सदा पेडणेकर ज्याच्या चेंडू प्रयत्न एक टोलीजंग षटकार पाहायला मिळालाय. तो सदा पेडणेकर बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज नितीन केळुसकर. पुढील सामन्याच्या नाणेफेक करण्यासाठी साई शिलोन सातेरी मातोंड विपक्ष आजगाव इलेव्हन आजगाव क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल की त्वरित एड्याची कृपा करावी. सुंदर फटका येतोय. यावेळी मात्र डी बॅक कव्हरला चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. चौकार आलाय फलंदाजाच्या चेंडू पळतलं आणि नितीन केळुसकरचा पहिलाच फुलटॉसचा चेंडू. फायदा उठवलाय फलंदाजांनी, कारण पहिल्या षटकात 3 हादरे विपक्ष क्रिकेट संघाला बसले, कारण मागोमाग खेळाडू हे बाद झालेत. पीटर फर्नांडिस, रॉयसन मेंडिस आणि भूषण हे 3 खेळाडू माघारी परतलेत. ज्ञानोबा आलाय स्क्रीनवर. शॉर्ट मिड ऑफवरने चेंडू थांबवतोय. स्ट्राईकवर आपण पाहतोय तो फलंदाज सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईकवर सागर ही जोडी मैदानात. सागर आणि सिद्धार्थ. सुंदर जमनेलगाचा फटका. यावेळी मात्र डीबॅक्सच्या कव्हरला चेंडू थांबवतोय. फेक ही एसटी रक्षकाच्या हातीपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मात्र 1 धाव मिळाली जाते फलंदाजाच्या खाती. एकेरी धावेनं सांघिक धावफलक पुढे सरकला येते तो 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 48 धावांचा पाठलाग ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ करतोय. ओमसाई क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 47 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग करतोय तो ए स्पोर्ट्सचा आरवली क्रिकेट संघ. कोलवर पद्धतीच्या चेंडूवर मात्र डी बॅक कव्हरला सुंदर शॉर्ट स्वीपर कव्हरला चेंडू थांबवतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय तो 30 यार्ड सर्कल मध्ये. संदेश केरकरचा पहिला स्पेल. सुंदर स्पेल ज्यानं हाताळलाय संदेश केरकरने. केवळ 3 धावा खर्च केलाय या खेळाडू गोलंदाजानं. त्यानंतर नितीन केळुसकर 7 ते 8 धावांचा रनअप
मान्यवर कक्षेच्या एंड कडनं पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. सुंदर चेंडू, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाले. समोरच्या संघाला हे गोलंदाज काहीसे कर्दनका ठरतायत, कारण पहिल्या षटकापासून संदेश करकरचा एक सुंदर स्पेल आणि त्याला साथ देतोय नितीन केळुसकर. शेवटचा चेंडू असेल नितीन केळुसकरच्या स्पेलमध्ये. आकुटप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साइडला संदेश आला स्क्रीनवर. वाईडिश शॉट डीप काव कॉर्नरला. एकेरी धाव झाली जमा जाते ती संघासाठी. एक धाव संघासाठी जमा करतोय आणि एकेरी धावने सांघिक धावफलक पुढे वर धरलाय. तो 10 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजून मित्र 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूत अजूनही 38 धावांची गरज आहे. 24 चेंडू 38 धावा सामन्याचं समीकरण. सौरभ 24 चेंडू अजूनही बाकी आहे. 24ला 38 करायचे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू 38 धावा सामन्याचं समीकरण. सदा पेंडेकरच्या एक षटकासाठी या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्या संकल्पनेत ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. त्या सदा पेंडेकरसाठी रोख रुपये 200 हे पुरस्कृत केले गेले आणि त्या बक्षिसाचाही मानकरी ठरतोय तो सदा पेंडेकर. धावफलक पाहायला मिळतोय तो केवळ 10 धावा धावफलकावर. 2 षटक संपले. उर्वरितचे 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू 38 धावा सामन्याचं समीकरण. पहिल्या षटकात जरा सुंदर गोलंदाजी संदेश केरकरचा स्पेल आणि पहिल्या षटकात 3 हादरे बसले ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाला. सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकाला. एक लहान उंचीचा खेळाडू, छोट्या जाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तो ज्ञानोबा केरकर, माफ करा ज्ञानोबा नार्वेकर. फुलटॉसचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साइडला लॉग ऑन वरनं क्षेत्ररक्षक संदेश केरकर येतोय. परतीची फेक झाली संदेशकडनं. एक धाव सिद्धार्थच्या खाती आणि सांघिक धावफलक एकेरी धावेने पुढे परावर्तित झालाय. तो 11 धावा धावफलकावर. 11 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकला उंच पुरासा खेळाडू सागर आलाय. अनुभवी आहे खेळाडू आहे. क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची, परंतु गरज नाही. परंतु एकेरी धाव भर देणं अपेक्षित आहे, कारण मागणं येणारे खेळाडू, अनुभवी खेळाडू डगआउटमध्ये विनय जाधव, भूषण जाधव हे 2 अष्टपैलू खेळाडू यांच्या गोट्यात अजूनही आहेत. कारण या खेळाडूकडे क्षमता आहे आणि कासगावचं मैदान अक्षरशः विनयनं गाजवलंय. तो या मैदानावर आपली कामगिरी सुरेख बजवेल. ज्ञानोबा सज्ज होतोय. स्ट्राईकला सागर. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र जमलेला घरंगळत जाणारा चेंडू डे बॅकस्टॅकवर बाउंड्रीवरनं परतीची फेक झाली. एकेरी धाव घेतली गेली सागरच्या खाती आणि सांघिक धावफलक एकेरी धावेने परावर्तित झालाय. तो 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. साई शिल सातेरी मातून क्रिकेट संघ कर्णधार इथं पोहोचलाय. हार्दिक स्वागत दोन्ही कर्णधारांचे. मायकल फर्नांडिस याचंही आगमन झालंय आजगाव क्रिकेट संघाकडनं. वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करतोय, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धाव खर्च करतोय तो ज्ञानोबा केरकर. त्यानंतर 1 धाव ही संघाला मिळाली. एकेरी धावेनं धावफलक ही परावर्तित झालाय. तो 13 धावा धावफलकावर. 3 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर. सुंदर फटका येतोय बॅकफुटला 2 चेंडू हा डी बॅक लॉग ऑफच्या इशाने क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर. एकेरी धाव, थोडीशी चुकीची फेक. बॅकअप सुंदर झाला या ठिकाणी. मात्र बॅकअप सुंदर. कालच्या शेवटचा सामना 22च्या मिळालेल्या 4 धावा आणि सामना जवळपास आरवली क्रिकेटच्या हातातनं निसटलाय असं काहीसं चित्र आपल्याला कालच्या दिवशी पाहायला मिळालं शेवटच्या सामन्यात. आणि आज सामना पाहतोय तो ए स्पोर्ट विपक्ष ओम साई. सुंदर फटका येतो मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे परार होतोय तो 6 धावेसाठी. षटकारांना धावफलक पुढे परावर्तित झालाय तो 20 धावा धावफलकावर. सुरुवात सागर केली आहे मैदानावर, कारण
संघाची त्रिमूर्ती माघारी परतले. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संघाची त्रिमूर्ती माघारी परतले. पीटर फर्नांडिस, त्याचबरोबर त्याला साथ देणारा खेळाडू रॉयसन मेंडिस आणि भूषण हे खेळाडू माघारी परतले. आणि संघाची रन मशीन सागर येतोय स्ट्राईकला. एक षटकारांची सागर स्ट्राईकवर. सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका, तो डीप कव्हर पॉइंटला. चेंडू निश्चितच अडवण्याचा प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकांना झाले आणि ऐनवेळी मात्र थोडीशी चूक होतं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. तो 4 धावेसाठी. सलगच्या 2 चेंडूवर 10 धावा निघाल्यात आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय. तो 24 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू सामन्याचं समीकरण 24 धावा. पुढील सामना साईश 11 सातेरी मातोंड विपक्ष आसगाव 11 आसगाव. दोन्ही कर्णधार इथं पोहोचलेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाते. साईश 11 क्रिकेट संघ कर्णधार गिरीश प्रभू, त्याचबरोबर विपक्ष क्रिकेट संघ कर्णधार मायकल फर्नांडिस. सन्माननीय आदरणीय नील झाटिये यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. नाणेफेक विन झालाय. साईश 11 सातेरी मातोंड क्रिकेट संघ 18 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 18 चेंडू 24 धावा. नितीन केळुसकर आलाय. पहिला स्पेल नितीन केळुसकरनं हाता, दुसरा स्पेल नितीन केळुसकरचा आपण पाहिला. तो 7 धावा खर्च केल्या नितीननं आणि तो नितीन चौथ्या स्पेलची सुरुवात करेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा निघाल्यात आणि सामन्यात बरोबरी गाठली आहे ती ए स्पोर्ट क्रिकेट संघानं. 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. 18ला अजून 24 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 24 धावा. स्ट्राईकवर फलंदाज सिद्धार्थ देतोय. टप्प्याचा जेट टू द बॉलर पण सेफ फटका येतोय. चेंडू फरार झालाय. तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. खर्च 28 धावा धावफलकावर. अजूनही 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. वाटलं होतं कुठेतरी पहिल्या षटकात कमबॅक केलंय ओमसाई क्रिकेटचा, परंतु त्यानंतर समोरच्या संघानं एक सुंदर फटकेबाजी झाली आहे मैदानावर. मिड विकेटला चेंडू उडवलाय. निश्चितच निहाल घाटवळनं चूक केली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. तो 4 धावेसाठी. चेंडूवर 2 नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाले. ते फलंदाजचा सिद्धार्थच्या चेंडू प्रयत्न, कारण ज्ञानोबाच्या विरोधात शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आणि त्यानंतर नितीन केळुसकरच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. सांघिक धावफलक पुढे परावर्तित झालाय. तो 32 धावा धावफलकावर. सोळा धावा अजूनही जमवायच्या आहेत. पुढे सरसोत मोठा फटका डी बॅक्सटा कव्हरला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र ज्ञानोबा आला. स्क्रीनवर परतीची फेक झाली ज्ञानोबाकडनं. एक देरी भावेची पावलं दुहेरी धावेकडे पोहोचले. 2 धावा मिळाल्यात आणि 34 धावा धावफलकावर. नितीन केळुसकरच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतरच्या या चेंडूवर 2 धावा निघाल्यात. वैयक्तिक सुंदर फटका येतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू मात्र बाहेर जातोय. सोडून दिला होता. एसटी मागे सुंदर काम पाहतोय एसटी रक्षक. उरलेले सोपस्कार एसटी रक्षक पूर्ण करतोय. चेंडूची गणना गुणतालिकेत निर्धाव केली जाते. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर खेळतोय तो सिद्धार्थ. आणि सिद्धार्थनं जर स्पेल केला, कारण सिद्धार्थचा स्पेल सुंदर झाला होता, कारण दुसरा स्पेल सिद्धार्थनं हाताळला होता स्पर्धेच्या निमित्तानं. केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 5व्या षटकातही सिद्धार्थ पाहायला मिळाला होता. देखणा फटका तो डे बॅकचा कव्हरला. क्षेत्ररक्षक होता परंतु थोडासा चेंडू दूर राहतोय. क्षेत्ररक्षक आहे तोय एक्स्ट्रा कव्हरवरनं ज्ञानोबा. परतीची फेक झाली आहे आणि त्यानंतर मात्र 2 धावा निघाल्या जात आहेत. चेंडू मात्र आपण पाहतोय तो तब्बल धावफलक 36 धावा धावफलकावर. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावा सामन्याचं समीकरण.
12 चेंडू 12 धावा, परंतु नाईक साहेब मी म्हणेन कुठेतरी चौथ्या विकेटसाठी एक अभेद्य भागीदारी रचली आहे, कारण 0 या धावसंख्येवर 3 हादरे बसले या क्रिकेट संघाला आणि त्यानंतर सुंदर भागीदारी रचली या दोन्ही खेळाडूंना. पाया मजबूत केलाय दोन्ही खेळाडूंना. सिद्धार्थ आणि त्याला साथ देतोय तो सागर. चेंडू हा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जातोय, वेगावर सॉर होऊन पसंत केलंय गोलंदाजीला तो संदेश ना, आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव बोनसची धाव बहाल केली जाते. उर्वरितचे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. 11 धावांचं समीकरण. 12 चेंडू 11 धावा सामना आपण पाहतोय तो ए स्पोर्ट विपक्ष ओम साई. देखणा पटकालाय डीप स्क्वेअर लेगला, डीप फाईन लेग पर्यंत चेंडू पोहोचलाय, परंतु सीमारेषेचा उल्लंघन झालंय आणि सीमारेषेच्या पलीकडे पोहोचत पंचांचा इशारा पोहोचलाय तो 4 धावेचा. 4 धावेच्या मतीनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 41 धावा धावफलकावर. 3 गड्याच्या मोबदल्यात 41 धावा, 48 धावांचा पाठलाग ए स्पोर्ट क्रिकेट संघ करतोय मैदानावर. संदेश सज्ज होतोय पुन्हा एकदा. देखणा फटकायला नजाकत बरा फटका कव्हर ड्राईव्हचा, परंतु एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालंय. परतीची पेक झाली संदेश पर्यंत आणि 1 धाव सागरच्या खाती आणि सांघिक धावफलक 42 धावा धावफलकावर. 3 गड्याच्या मोबदल्यात 42 धावा. वाटलं होतं पहिल्यांदाच खेळत असताना मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात थोडीशी खराब झाली होती ए स्पोर्ट क्रिकेट संघाची आणि त्यानंतर एक संयमी सातत्यपूर्ण क्रिकेट हे पाहायला मिळतंय. सिद्धार्थ आणि त्याला साथ दिले ती सागरनं. सागरच्या चेंडू प्रयत्न आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आणि त्याला साथ देतोय तो सिद्धार्थ. आतापर्यंत ज्याच्या चेंडू प्रयत्न एक चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. स्ट्राईकवर सागर येतोय. खोलवरपतीच्या चेंडूल मात्र वाईटिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. 30 यार्ड सर्कल मध्ये परतीची फेक झाली. 1 धाव सागरला मिळते आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलकही परावर्तित झालाय. संदेश केरकरने केलेला पहिला स्पेल सुंदर स्पेल केला होता आणि धावफलक स्थिरावलाय तो 44 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू. यावेळी मात्र या चेंडूवर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, जोखमीची धाव होती, परंतु ही जर फेक थेट यष्ट्यावर झाली असती तर कुठेतरी गडी बाद झाला असता, परंतु दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. 45 धावा धावफलकावर अजूनही 3 7 चेंडू आणि 3 धावा सामन्याचं समीकरण. डी बॅक्स टाकवरला 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू थांबवतोय. 1 धाव मिळाली जाते आणि आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावा सामन्याचं समीकरण. 6 चेंडू 2 धावा सामना आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष ओमसाई या 2 संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई क्रिकेट संघ 47 धावा धावफलकर जमवल्या, 48 धावांचा पाठलाग आणि त्यानंतर मात्र आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावा सामन्याचं समीकरण. वैयक्तिक 25 धाव संख्येवर खेळतोय तो सिद्धार्थ. कारण नाईक साहेब मी म्हणेन कुठेतरी पहिल्या षटकात 3 हादरे बसले या संघाला आणि त्यानंतर मात्र एक संयम समयोचित फलंदाजी झाली आहे संघाकडनं. संत गतीनं त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र एक आक्रमक सुरुवात केली ती सागर गवंडीनं. 6 चेंडू 2 धावा आणि गोलंदाजीत बदल झालाय. गोलंदाज येतोय नवीन. आलेल्या पहिल्या चेंडूवर देखणा फटका, झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फरार झालाय तो सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आला. निहालच्या चेंडूवर मात्र चौकार आणि चौकाराच्या मतीनं मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना विजयी ठरतोय तो ए स्पोर्ट्सचा आरवली क्रिकेट संघ. आणि त्यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो साई शिलवण सातेरी मातोंड. अनुभवी खेळाडू दत्ता दुरी याचं आगमन झालंय. दत्ता, तुझं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅचचा सामनावीर कोण असेल? कारण सामना सुरू झाला संदेश केरकरचा भेदक गोलंदाजी. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर पीटर माघारी परतला. रॉयझन